गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ट्रिग्नॉमेट्री फंक्शन टॉपिक जो आपला सुरू आहे त्याची सेकंड एक्झरसाइज आपण सुरू केल्या बघा. एक्झरसाइज कोणती आहे? 2.2 बरोबर आहे का? मग त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये काय बघितलं की फंडामेंटल आयडेंटिटीज बघितल्या, परत रेंज बघितली, डोमेन बघितले प्रत्येक फंक्शनचे. त्यानंतर आपण अजून काय बघितलं बघा? पोलर कोऑर्डिनेट्स बघितले. पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दोन टाईप बघितल्या बघा. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय? पी पॉईंट जो आपण डिनोट करते एक्स कॉमा वाय न डिनोट करते, बरोबर आहे का? हा नेहमी जो पी पॉईंट एक्स कॉमा वाय न जो डिनोट केला जातो त्याला आपण काय म्हणतो? त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतोय, बरोबर आहे का? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतोय. आणि दुसरं जे आपण नवीन जी टाईप बघितली ती कोणती आहे? पोलर कोऑर्डिनेटची. पोलरचे कोऑर्डिनेट्स काय येणार? आर कॉमा थीटा येणार आहेत. हां, लक्षात येते सगळ्यांच्या? मग आता पोलर म्हणजे आर कॉमा थीटा आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे काय झालं? एक्स कॉमा वाय झालं. मग याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन आपण हा सुरू केलेला बघा. एक्झरसाइज कोणती आहे? 2.2. मग क्वेश्चन आपला काय सुरू केलं आहे आपण की फाइंड दी पोलर कोऑर्डिनेट्स. आता पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे आर आणि थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर म्हणजे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले असतील. मग त्यातलं एक एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला बघितले. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंडमध्ये दिलेलं आहे 1,√3 दिलेलं आहे. मग ही व्हॅल्यू कशाची असणार? 1 आणि √3. कोणते कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजे पाहिजे तर असं लिहा, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट म्हणजे काय येणार आहे ते? पी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 1,√3. म्हणजेच याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू 1 दिल्या आणि वायची व्हॅल्यू किती दिल्या बघा? √3 दिलेलं आहे. मग एक्स आणि वाय जर दिलेला असेल तर त्याच्यावरनं आपल्याला आर आणि थीटा फाइंड करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आर आणि थीटा कसा फाइंड करायचा ते फॉर्म्युले बघितलेले आहेत आपण. आर इज इक्वल टू काय घेतला जातो फॉर्म्युला? आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? √x² + y². हां, आणि थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? हे पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करण्याचे फॉर्म्युले आहेत. आणि कार्टेशियनचे फॉर्म्युले काय सांगा मला? ते काय येणार? एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला? आर साइन थीटा. हां, हे झालं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि हे झाले पोलर कोऑर्डिनेट्स. मग आपल्याला फाइंड कोणते करायचे आहेत आता? पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. म्हणजे आर आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. देअरफॉर आर इज इक्वल टू पाहिजे तर असं लिहूया इथं. देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर काय असतील ते? आता आर इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला? √x² + y² आहे. हां, आर इज इक्वल टू येईल √x² + y². मग याची व्हॅल्यू आता इथं ॲड करायच्या. रूटमध्ये एक्स म्हणजे 1² आणि वाय म्हणजे किती आहे बघा? √3² होईल. म्हणजेच किती येणार आहे आन्सर बघा? 1चा स्क्वेअर इथं 1च येईल. √3². आता रूटचा स्क्वेअर आहे त्यामुळे रूट कॅन्सल होईल आणि स्क्वेअर पण. रूट आणि स्क्वेअर जर असेल तर ते दोन्ही कॅन्सल होतात त्यामुळं इथं फक्त काय राहील? 3 राहील. मग √1 + 3 म्हणजेच किती आलं? 4 आलं. म्हणजेच व्हॅल्यू किती मिळाली बघा? 2 मिळाली. हे काय मिळालं? एक कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला. पोलर कोऑर्डिनेट मधला एक मिळाला, आर मिळाला. आता थीटा फाइंड करायचा. अँड दुसरा फॉर्म्युला काय पाहिजे? जर आपण टॅन थीटा इज इक्वल टू पण लिहू शकते, वाय अपॉन एक्स येईल. म्हणजेच याच्यावरनं थीटा इज इक्वल टू काय लिहिता येतं आपल्याला? टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स असं लिहिता येतं. म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ वायची व्हॅल्यू किती आहे बघा? √3 डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू 1 येईल. मग टॅन इनवर्स ऑफ √3. आता टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3 असते बघायची. कोणता अँगल आहे तो? टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3 असते त्याच्यावरून आपण काय ठरवणार की ते त्याची व्हॅल्यू आपल्याला त्याची ठरवता येणार आहे. मग टॅनची सांगा बरं कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3 येते ते बघायचं. लक्षात येते सगळ्यांच्या? कुठला अँगल येतो टॅनचा √3 व्हॅल्यूचा? पाय बाय राहू दे, त्याच्यामध्ये घेऊया आपण 60 डिग्री अँगल येतो. पाहिजे तर थीटा इज इक्वल टू असं लिहूया 60 डिग्री ऑर किती? π/3. रॅडियनमध्ये काय येईल? π/3. लक्षात सगळ्यांच्या? हे असं आपण आर आणि थीटाची व्हॅल्यू
फाइंड करते. लक्षात येते. यातली अजून 2 एक्झाम्पल आहेत. 2 एक्झाम्पल मी घेतलेले आहेत, 2 तुम्ही सॉल्व्ह करायचे असाइनमेंटसाठी. नेक्स्ट सेम टाईपचा क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करायचा आहे बघा. त्याच्यामध्ये उलट असणार आहे. इथं आता पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे होते. या क्वेश्चनला आपल्याला कार्टेशियन फाइंड करायचे आहेत. म्हणजे दिलेले कोऑर्डिनेट्स कोणते असतील, कार्टेशियन फाइंड करायचे आहेत. म्हणजे दिलेले कोणते असतील, पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले असणार आहेत. म्हणजे काय येणार बघा, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स of points. Find the Cartesian coordinates of points whose polar coordinates are म्हणजे त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले असणार आहेत. फर्स्ट एक्झाम्पल दिले बघा, 3,90 डिग्री दिलेला आहे. पोलर कोऑर्डिनेट्स दिल्यात म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली लक्षात येते का, आर आणि थीटाची व्हॅल्यू दिलेली. हा बघा, इथे आपल्याला लिहावं लागेल पी ऑफ आर कॉमा थीटा इज इक्वल टू आर म्हणजे 3 आणि थीटा म्हणजे 90 डिग्री. इथे लिहायचं देअरफॉर आर इज इक्वल टू 3 अँड थीटा इज इक्वल टू 90. हा लक्षात येते सगळ्यांच्या. आर आणि थीटा आपल्याला मिळाला. पुढं आता त्याच्यावरनं एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळवायची आहे. देअरफॉर द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर काय येतील ते, एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आता मी इथं लिहिलाय बघा. काय आहे तो फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू हा फॉर्म्युला येणार. एक्स इज रूटचा येणार ना, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आहे. आणि तिथंच पाहिजे तर वाय इज इक्वल टू लिहून घ्यायचं. वाय इज इक्वल टू काय आहे, आर साइन थीटा. म्हणजे एक्स इज इक्वल टू आरची व्हॅल्यू किती आहे, 3. कॉस थीटाची व्हॅल्यू कॉस आणि थीटा किती आहे बघा आपला, 90 डिग्री. मग कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, कॉस 90 म्हणजे π/2. कॉस 90 किती असते, 0 असते. त्यामुळे इथे एक्सची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. आणि वाय इज इक्वल टू बघा आर साइन 90 डिग्री म्हणजे आरची व्हॅल्यू ॲड करायची राहिली तर 3 येणार. आरची व्हॅल्यू 3 आणि साइन 90ची व्हॅल्यू किती असते, साइन 90 म्हणजे किती, π/2. ती व्हॅल्यू किती असते, 1 असते. त्यामुळे वायची व्हॅल्यू किती आली बघा, 3 मिळाली. हा मिळाला एक्स आणि वाय. म्हणजे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय मिळाले, 0,3 मिळाले. लक्षात येते सगळ्यांच्या. असे फक्त एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची. हां सेम असं सेकंड एक्झाम्पल आहे यातलं, ते तुम्ही सॉल्व करा. सेम सेकंड एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व करायचं आहे यातलं. इथं अँगल फक्त किती दिलं आहे, 180 डिग्री दिलेलं आहे. आता 180 डिग्रीच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, ते काय तुम्ही सॉल्व करू शकता. पुढचं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन पलीकडच्या पेजला जाऊया. नेक्स्ट आता क्वेश्चन काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर किती येईल, 3. क्वेश्चन नंबर 3. इफ 2 sin A इज इक्वल टू 1 दिलेला आहे बघा. इफ 2 sin A इज इक्वल टू 1 आणि इज इक्वल टू √2 cos B. म्हणजे साइन A ची व्हॅल्यू 1 आहे आणि cos B ची व्हॅल्यू पण 1 आहे, पण इथं √2 आणि इथं 2 आहे मल्टिप्लाय. अँड काय सांगितलंय बघा, π/2 लेस दॅन A लेस दॅन π आणि 3π/2 लेस दॅन B लेस दॅन 2π. म्हणजे हे काय आहे बघा, लक्षात येते का, π/2 लेस दॅन A लेस दॅन π म्हणजे π/2 म्हणजे अँगल किती, 90 डिग्री. बघा लक्षात येते का, 90 डिग्री म्हणजे π/2, 180 डिग्री म्हणजे π. लक्षात येते, 180 डिग्री म्हणजे π अँगल असते. आणि 270 डिग्री म्हणजे 3π/2 आणि लास्ट कोणतं राहिलं, 2π म्हणजे 360.
मग आता ए अँगल जर तुम्ही बघितला तर 90 ते 180 मध्ये आहे, म्हणजे त्याचा क्वाड्रंट सांगितलाय बघा की अँगल ए जो आहे इथला साइन थिटा ऐवजी इथे ए आणि बी अँगल दिलेले आहेत. हा, मग हा ए जो अँगल आहे तो क्वाड्रंट मध्ये दिलेला आहे. त्याचा क्वाड्रंट कोणता आहे बघा, ए अँगलचा 90 डिग्री ते 180 डिग्री. मग 90 ते 180 म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल, सेकंड क्वाड्रंट येईल. आणि बी अँगल जर तुम्ही बघितला तर तो कुठे आहे बघा, 3π/2 म्हणजे 270 पासून 2π पर्यंत म्हणजे 360. 270 ते 360 अँगल कुठं असतो, तो फोर्थ क्वाड्रंटला असतोय. म्हणजे ए अँगल सेकंड क्वाड्रंटला आणि बी अँगल फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. लक्षात येते का, इथं ए अँगल सेकंडमध्ये म्हणजे इथंपर्यंत 90 डिग्री अँगल असते ना, इथं 180 म्हणजे या क्वाड्रंटमध्ये ए अँगल आहे आणि बी अँगल 270 ते 360 डिग्रीपर्यंत आहे, म्हणजे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. अशी ए आणि बी अँगल आहेत, त्यांचे क्वाड्रंट इथे सांगितलेत. मग पुढे आता काय दिले बघा, देन अजून क्वेश्चन संपलेलं नाही आहे. देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ, देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे बघा, इथे सांगितले याची आहे tan A प्लस tan B डिवायडेड बाय cos A मायनस cos B. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. बघा लक्षात येते का, आता tan A tan B आणि cos A cos B ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे आपल्याला काय लागणार आहे, tan A ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, tan B ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, cos A ची व्हॅल्यू माहिती पाहिजे आणि cos B ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. पण दिल्यात कशाच्या व्हॅल्यू, याच्यावरून काय लिहिणार बघा मी आता. गिवन पार्ट काय दिलाय, 2 sin A इज इक्वल टू 1 दिले, बरोबर आहे का. 2 sin A इज इक्वल टू 1 दिले आणि हेच इज इक्वल टू परत किती दिले, √2 cos B दिले. ते मी असं लिहिणार 1 इज इक्वल टू √2 cos B. हे जरा मी सेपरेट मुद्दाम लिहिले कारण मला इथं साइन ए ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि इथं cos B ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग याच्यावरनं मला सांगा आता साइन ए इज इक्वल टू किती मिळेल, साइन ए इज इक्वल टू 2 जो मल्टिप्लाय आहे तो इकडे येऊन डिवाइड होईल. मग साइन ए ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 1/2 मिळाली. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर cos B इज इक्वल टू किती मिळेल बघा, हा 1 √2 जो आहे तो इथं 1ला डिवाइड होईल म्हणजे 1/√2. ही काय मिळाली, cos B ची व्हॅल्यू मिळाली. मग साइन ए ची व्हॅल्यू आहे, cos B ची व्हॅल्यू आहे, पण इथं साइन ए पण नाही आहे, cos B फक्त आहे बघा इथं. मग आपल्याला एकच व्हॅल्यू इथं आहे, या 3 व्हॅल्यू फाइंड कराव्या लागतील. cos A tan A आणि tan B या 3 व्हॅल्यू आपल्याला फाइंड कराव्या लागणार आहे. मग त्या फाइंड कशा करणार आपण, तर अदर ट्रिग्नोमेट्री फंक्शन जे आपण फाइंड केलेली आहेत अगोदरच्या काही एक्झाम्पलमध्ये, पहिल्या एक्सरसाइजमध्ये, त्याच्यासाठी आपण फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज केलेला. सेम तसं इथं करायचं. साइन ए आहे आणि मला सांगा ए अँगलचा क्वाड्रंट कोणता दिलाय बघा, इथे लिहायचं π/2 लेस दॅन A लेस दॅन π. म्हणजे याचा क्वाड्रंट कोणता आहे, 90 to 180 म्हणजे क्वाड्रंट कोणता आहे, याचा सेकंड क्वाड्रंट आहे. आणि कॉसचा येईल 3π/2, कॉसचा काय येणार 3π/2 लेस दॅन B लेस दॅन 2π. म्हणजे बी अँगल जो आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग आता आपण हे सॉल्व करत जायचं. साइन ए आहे, आपल्याला लागेल का इथं cos A पाहिजे आणि tan A पाहिजे. ए चे अँगल अगोदर फाइंड करा. ए चे अँगल cos A एक लागणार आणि tan A एक लागणार आहे, तो मी फाइंड करणार. काय माहिती आहे आपल्याला, साइन ए वरून cos जर फाइंड करायचा असेल तर काय यूज करावं लागेल, आयडेंटिटी sin² A प्लस cos² A इज इक्वल टू 1. मग याच्यावरून कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. cos² A इज इक्वल टू sin² तिकडे नेऊन मायनस करायचा, sin² A म्हणजे इज इक्वल टू आता 1 मायनस साइन ए ची व्हॅल्यू 1/2 त्याचा स्क्वेअर होईल, किती येईल बघा 1 मायनस 1/4 येईल. मग 1 मायनस 1/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 4 मायनस 1 म्हणजे किती येईल 3/4 येईल. मी ही व्हॅल्यू कशाची आहे, cos² A ची, पण आपल्याला काय पाहिजे आहे, कॉसची व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळं स्क्वेअर काढायचा, स्क्वेअर रूट बोथ साईड जर केला आपण तर cos A इज इक्वल टू काय मिळेल, प्लस मायनस √3/2 येईल. cos A ची व्हॅल्यू इथं रूट घेतला ना आपण, त्यामुळे √3 आणि 4चा रूट आपल्याला माहिती आहे 2 असतोय ते,
कॉस ए इज इक्वल टू किती आलं, √3/2 आलं. बट दोन्ही प्लस मायनस व्हॅल्यू घेऊन चालणार नाहीत आपल्याला, याच्या क्वाड्रंटवरून ठरवावं लागेल. बट ए लाईज इन क्वाड्रंट कोणता आहे, अँगल ए लाईज इन कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट. ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट, देअरफॉर कॉस ए इज इक्वल टू. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह, सेकंड क्वाड्रंटला कोण पॉझिटिव्ह असते ते अगोदर बघायचं. सेकंड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह कोण असते, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असते, म्हणजे कॉस काय येणार, निगेटिव्ह येणार. म्हणजे कॉसची व्हॅल्यू किती येईल, -√3/2 येईल. हे काय मिळालं आपल्याला, कॉस ए मिळाला. आता एचा अजून कोणता अँगल आहे बघा, कॉस ए झाला, टॅन ए आहे, देअरफॉर टॅन ए इज इक्वल टू, लगेचच फाइंड करू शकतो आपण. टॅन म्हणजे आपण काय लिहू शकतो, साइन अपॉन कॉस, साइन ए अपॉन कॉस ए. मग साइन एची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. आणि कॉस एची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड केली आहे, ती किती आहे बघा, कॉस एची व्हॅल्यू -√3/2. मग 2ला 2 कॅन्सल होईल आणि इथे किती राहिलं, -1/√3. हा काय मिळाला आपल्याला, टॅन ए मिळाला. लक्षात येते सगळ्यांच्या, टॅन ए मिळाला, कॉस ए मिळाला. आता इथं काय राहिले अजून, टॅन बी लागेल आपल्याला. बी साठी आता हे एचे अँगल मी फाइंड केले, बीचा अँगल इकडे आपल्याला फाइंड करावा लागेल. बीचा अँगल आता कसा फाइंड होणार आहे बघा, कॉस बी वरून आपल्याला अगोदर काय फाइंड केलं पाहिजे, टॅन बी फाइंड करायचं आहे. म्हणजे साइन बी तर फाइंड केला पाहिजे, किंवा आयडेंटिटी यूज करायची असेल तर सेक फाइंड करावं लागेल, ते जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. आपण याच्यावरनं साइनच फाइंड करूया. काय येईल बघा, साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. मग आपल्याला व्हॅल्यू कशाची लागणार आहे, साइनची व्हॅल्यू लागणार आहे. त्यामुळं साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू काय लिहिता येईल, 1 - कॉस स्क्वेअर बी, म्हणजेच 1 - कॉसची व्हॅल्यू ॲड करायची, 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 1 - किती येईल बघा, 1/2 येईल का, रूटचा स्क्वेअर झाला, त्यामुळे किती राहिलं इथं, 1/2 राहील. हे काय आहे, साइन स्क्वेअर बी आहे, पण साइनची व्हॅल्यू घ्यायची आहे, त्यामुळे इज इक्वल टू काय येणार, +-1/√2 येईल. म्हणजे स्क्वेअर रूट घेतला आपण बोथ साईडला. बट अँगल ए कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते सांगावं लागेल. अँगल ए नाही, बी येणार इथं. बट बी लाईज इन क्वाड्रंट कोणता, अँगल बीचा 3π/2 to 2π, म्हणजेच कोणता, फोर्थ क्वाड्रंट, लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह कोण असतं, निगेटिव्ह कोण असतं, फोर्थ क्वाड्रंटला कॉस काय असतं बघा, पॉझिटिव्ह असते, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, त्यामुळे साइन काय येणार, निगेटिव्ह. मग साइन बी इज इक्वल टू व्हॅल्यू किती येईल, -1/√2 येईल. साइन बी मिळाला, कॉस बी ऑलरेडी आहे आपल्याकडं, त्याच्यावरून आपल्याला टॅन बीची व्हॅल्यू फाइंड करायची. टॅन बी इज इक्वल टू साइन बी अपॉन कॉस बी. मग इथे व्हॅल्यू ॲड करायच्या. साइन बी किती आहे, -1/√2, कॉस बी किती आहे, 1/√2. √2 कॅन्सल होईल, राहिले किती फक्त -1. ही व्हॅल्यू कशाची मिळाली बघा, टॅन बीची व्हॅल्यू मिळाली. टॅन बी इज इक्वल टू -1 मिळाली. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्यात. म्हणजे फाइंड करायचं आहे ते आता मी लिहून घेणार. काय फाइंड करायचं आहे बघा, देअरफॉर टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय कॉस ए मायनस कॉस बी इज इक्वल टू, इथे टॅन एची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती लिहायची, -1/√3. टॅन बीची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे, डिवायडेड बाय कॉस एची व्हॅल्यू आपण फाइंड केली आताच, ती लिहायची. किती आहे बघा ती, कॉस एची व्हॅल्यू -√3/2 आणि कॉस बीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती किती येणार बघा, इथं मायनस साइन आहे, त्यामुळं -1/√2. आता हे काय करता येईल, न्यूमरेटरमधनं मायनस साइन काढायचं, डिनॉमिनेटरमधनं मायनस साइन काढायचं, ते प्लस होईल. आणि पाहिजे तर 1/√3 + 1 डिवायडेड बाय √3/2 - 1/√2. हे आहे असं राहील, किंवा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून सिम्पल केलं तरीही चालतं.
आता हे सिंपल करून काय जास्त सिंपल होणार नाही आहे, त्यामुळे आहे असं ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघायचं आहे बघा आपल्याला. याच्यामध्ये काय सांगितले, इफ साइन ए डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू साइन बी डिवायडेड बाय 4 दिलेला आहे, इज इक्वल टू व्हॅल्यू दिला आहे 1/5. जसं अगोदरच्या एक्झाम्पलला दिलेली इक्वालिटी तशा इथे दिल्यात, म्हणजे ज्यानं साइन ए ची व्हॅल्यू साइन बी ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. अँड ए बी आर अँगल्स इन सेकंड क्वाड्रंट, सांगितलंय. म्हणजे हे बोथ अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये आहेत. देन प्रूव्ह दॅट म्हणजे व्हॅल्यू फाइंड करायची नाही आहे, डायरेक्ट प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट काय सांगितले बघा, 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू व्हॅल्यू मिळवायची आपल्याला -5. म्हणजे बघा आता कसं फाइंड होणार आहे ते, 4 cos A प्लस 3 cos B. आता साइन ए दिलाय, साइन बी दिलाय, म्हणजे cos A आणि cos B ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागेल. बरोबर आहे. मग मी अगोदर त्या इक्वॅलिटीज लिहून घेणार आहे. साइन ए डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू किती, 1/5. तसं इकडं पण लिहिणार मी, साइन बी डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1/5 लिहिणार. मग आता याच्यावरनं साइन ए ची व्हॅल्यू किती येईल बघा, 3 डिवाइड आहे तो मल्टिप्लाय करायचा, 3/5 येईल. ही एक व्हॅल्यू मिळाली, साइन ए ची व्हॅल्यू मिळाली. साइन बी इज इक्वल टू 4 डिवाइड आहे तो मल्टिप्लाय होईल, म्हणजे 4/5 येईल. साइन बी ची व्हॅल्यू किती आली, 4/5 आली. साइन ए मिळाला आपल्याला, साइन बी मिळाला. ह्याच्यावरून आता साइन ए आहे, त्यात ए अँगलचं वरचं काय आहे इथं फाइंड करायला, कॉस ए फाइंड करायचं. साइन ए वरनं कॉस ए कसा फाइंड होईल, आयडेंटिटी यूज करायची. काय आयडेंटिटी, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 येईल. व्हॅल्यू फाइंड करायचे कॉसची, मग कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए, म्हणजे इज इक्वल टू 1 मायनस साइन एची व्हॅल्यू 3/5 आणि त्याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे 1 मायनस 3चा स्क्वेअर 9/25. क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मायनस 9 डिवायडेड बाय 25, म्हणजेच किती आलं, 16 डिवायडेड बाय 25. कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू 16 डिवायडेड बाय 25. हा काय आहे, कॉस स्क्वेअर ए आहे. मग कॉसची व्हॅल्यू काय येईल बघा, कॉस ए इज इक्वल टू प्लस मायनस 4/5 येईल. बट अँगल ए कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, ए लाइज इन क्वाड्रंट कोणता आहे बघा, एचा सेकंड क्वाड्रंट. ए लाइज इन सेकंड क्वाड्रंट. देअरफोर मग सेकंड क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह, सेकंड क्वाड्रंटला कोण पॉझिटिव्ह असतं, साइन पॉझिटिव्ह असते आणि कोसेक पॉझिटिव्ह, त्यामुळे कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, म्हणजे -4/5. हा मिळाला आपल्याला कॉस. आणि तिकडं आता आपल्याला साइन बी वरनं कॉस बी अँगल फाइंड करायचं, म्हणजे इथं पण सेम आयडेंटिटीज आपल्याला यूज करावी लागेल. बघा काय येणार मग, आयडेंटिटी काय आहे की साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू किती लिहिता येईल, 1. मग मी आता कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर बी लिहिणार, म्हणजेच काय येणार बघा, मग 1 मायनस साइन बीची व्हॅल्यू 4/5चा स्क्वेअर होईल, म्हणजेच किती येईल, 1 मायनस 16 डिवायडेड बाय 25 येईल, म्हणजे किती येईल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मायनस 16 डिवायडेड बाय 25, किती येणार, सबट्रॅक्शन 9 डिवायडेड बाय 25. 9 डिवायडेड बाय 25. ही व्हॅल्यू कशाची आहे बघा, कॉस स्क्वेअर बीची, पण आपल्याला व्हॅल्यू कॉसची पाहिजे, त्यामुळे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. कॉस बी इज इक्वल टू प्लस मायनस 3/5 येईल. बट बी अँगल क्वाड्रंट सांगायचा, बट बी लाइज इन क्वाड्रंट कोणता आहे, ऑलरेडी दिलेला आहे, सेकंड क्वाड्रंट. लक्षात आहे. मग सेकंड क्वाड्रंटला कॉस काय असतो, निगेटिव्ह. मग कॉस बी इज इक्वल टू किती येणार आहे, -3/5.
कॉस ए आणि कॉस बीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पुढे आता हे सॉल्व कसं होणार बघा. फाइंड काय करायचं आपल्याला की प्रूफ करायचं आहे 4 cos A + 3 cos B = -5. ते मग आता मी लिहून घेणार इथे बघा. Therefore 4 cos A + 3 cos B = 4 cos A ची व्हॅल्यू मी इथे ॲड करणार -4/5 + 3 cos B ची व्हॅल्यू इथं ॲड करणार -3/5. किती येईल बघा. मल्टिप्लिकेशन घ्यायचं आता इथं काय येणार -4 आहे इंटू -4 किती येईल -16 / 5. इथे काय येईल -9 / 5 येईल. आता -16 -9 डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजे इथे ॲडिशन करू शकते आपण. मग मायनस प्लस होईल. -16 - 9 म्हणजे किती येईल -25 आणि /5 येईल. -25 / 5 म्हणजेच किती आलं -5. म्हणजे 4 cos A + 3 cos B = व्हॅल्यू किती आहे मिळाली बघा -5 मिळाली. म्हणजे जे प्रूफ करायचं होतं ती व्हॅल्यू इथं आपल्याला मिळालेली. लक्षात येते सगळ्यांच्या. मग अशा टाईपचं आपल्याला आयडेंटिटीचा यूज करून ही एक्झाम्पल सॉल्व करता आली पाहिजे सगळ्यांना. हां, मग आता यातली अजून काही एक्झाम्पल जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. मग यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे अशा टाईपचं, ज्याच्यामध्ये एक फंक्शन दिलेलं असेल त्याच्यावरनं अशा व्हॅल्यूज फाइंड करायचे. हे सगळ्यांना सॉल्व करता आलं पाहिजे बघा. फक्त आयडेंटिटीज या यूज करायच्या असतात. आयडेंटिटीज आणि ट्रिग्नोमेट्रीचे रिलेशन्स जे आहेत ते यूज केले तरी बास होते. मग एक्झाम्पल सॉल्व होते. हां, नेक्स्ट लेक्चरला बघूया मग राहिलेली एक्झाम्पल्स.